पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आयोजित महर्षी पतंजली योग प्राणायाम शिबिरास 2 मे पासून शहरातील धर्मवीर संभाजी विद्यालय येथे उत्साहात सुरुवात झालेली आहे। आजच्या 5व्या दिवशी या शिबिराला मंत्री संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांनी भेट दिली। मागील 14 वर्षांपासून योग साधना करून निरोगी आणि निरामय आयुष्य जगण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त योग साधकांना योगाचा फायदा करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था हा उपक्रम राबवत आहे। पतंजली योग संस्थानाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यवाह श्री महेश पूर्णपात्रे गुरुजी आणि योग प्राणायाम शिबिराचे आयम प्रमुख श्री रमेश डकले यांच्या उपस्थितीमध्ये विविध तज्ञ मार्गदर्शकांच्या सानिध्यात सकाळी 5:30 ते 7 या वेळेमध्ये साधकांसाठी निशुल्क योग साधनेचे आयोजन संस्था करत असते। आजच्या शिबिराचे उद्घाटन योग गुरु महेश पूर्णपात्रे आणि हरिभक्त पारायण आरगडे महाराज, श्री हरिभाऊ तिडके संस्थेचे सचिव श्री निवृत्ती गावंडे आणि संचालक डॉक्टर सर्जेराव ठोंबरे यांनी दीप प्रज्वलन करून 5व्या सत्राचे उद्घाटन केलं। श्री महेश पूर्णपात्रे यांनी अत्यंत थोरात असे योग प्रात्यक्षिक आणि आसने करून दाखवली। अग्निसार क्रिया पाहताना पोटाची हालचाल श्वास रोखायला लावणारी होती। शरीरातील ब्लॉकेज काढण्यासाठी अत्यंत सोपी आसने आणि त्याचे महत्त्व त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर श्री रमेश डकले यांनी देखील सहभाग घेऊन आसने आणि योग करून दाखवली। संगीतमय योग शिबिरामध्ये श्री हरिभाऊ तिडके गायन सिंथेसायझर यावर अमय बाभुळगावकर, तबल्यावरती श्रावणी दांडगे, सोहम डकले, संवादिनीवरती बळीराम थोरे आणि अमोल साळवे यांनी साथ संगीत केली। हा योग साधना शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला असून 300 ते 400 साधक रोज या शिबिराचा फायदा घेत आहे। 6 मे रोजी या शिबिराच्या संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगता होणार आहे। या शिबिराची सर्व स्तरातील महिला आणि पुरुष तथा बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक मंडळाने तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नारायण बाभुळगावकर, आयोजक बाबासाहेब काकडे आणि प्रसिद्धी विभाग प्रमुख बळीराम मुर्मे यांनी केले आहे।